नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला या योजना महत्त्वपूर्ण आहे व या योजना उपयोगी पडणार आहे. म्हणजेच की आता किती योजना आहे, काय योजना आहे, आपण संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की यामध्ये तुम्हाला 8 योजनांचा समावेश आहे. म्हणजेच की पहिली जी योजना आहे ती CMEGP मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना। ही योजना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दिली जाते। 50 लाखापर्यंत गुंतवणुकीच्या कोणत्याही नवीन उद्योगासाठी या योजनेत 15 ते 35% पर्यंत सबसिडी मिळणार आहे। आता 50 लाखाहून यामध्ये 1 करोड रुपये करण्यात आलेली आहे। 1 लाखापर्यंत तुम्हाला 1 करोड पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी लोन मिळणार आहे। पुढची जी योजना आहे ती म्हणजेच की ISO सर्टिफिकेशन। म्हणजेच की ही जी ISO सर्टिफिकेशनसाठी जे केंद्र सरकारतर्फे सर्टिफिकेशन खर्चाचा 75% किंवा 75,000 जी रक्कम कमी असेल 30 पर्यंत सबसिडी दिली जाणार आहे। सबसिडी विषयी महत्त्वपूर्ण माहिती आपण बघणार आहोत की सबसिडी पाहूया। म्हणजे की व्यवसाय कधी निवडू नका, म्हणजेच की निवडलेल्या व्यवसायाला किती सबसिडी मिळू शकते ते पहा। सबसिडी ते उत्पन्न नसून शासनाकडून उद्योजकांना आर्थिक बाबतीत हातभार लावण्यासाठी केलेले प्रयत्न आहे। सबसिडी ते उद्दिष्ट ठेवू नका, म्हणजेच की तो आपल्या व्यवसायातील फक्त एक प्रोसिड्युरल भाग आहे। म्हणजेच की आपले लक्ष पूर्णपणे व्यवसायावरच केंद्रित करा। पुढची जी योजना आहे ती म्हणजेच की फूड प्रोसेसिंग योजना। फूड प्रोसेसिंग उद्योगासाठी महत्त्वपूर्ण आहे। म्हणजेच की 35 ते 50% पर्यंत सबसिडी मिळू शकते। यामध्ये प्रोजेक्टच्या स्वरूपातील सबसिडीचे प्रमाण निश्चित केले जातात। पुढची जी योजना आहे की कोल्ड स्टोरेज। कोल्ड स्टोरेज चेनसाठी 50% पर्यंत सबसिडी मिळू शकते। ही योजना केंद्र सरकारच्या अत्याधिक आहे, म्हणजे ही केंद्र सरकारची योजना आहे। तसे तर सगळ्याच केंद्र सरकारची योजना आहे। पोल्ट्री पुढची जी योजना आहे ती म्हणजेच की पोल्ट्री सबसिडी योजना। म्हणजेच की पोल्ट्री फार्मसाठी आता सबसिडी सुद्धा मिळणार आहे। पोल्ट्री फार्मसाठी 25 ते 35% पर्यंत सबसिडी मिळू शकणार आहे। ही योजना नाबार्डच्या माध्यमातून राबवली जाते। पुढची जी योजना आहे ती म्हणजेच की कापड उद्योगांसाठी योजना। कापड उद्योगांसाठी 40% पर्यंत सबसिडी दिली जाते। ही योजना भारत सरकारच्या माध्यमातून राबवली जाते। टेक्सटाईल क्लस्टर आणि आणखी काही योजना उपलब्ध आहेत यामध्ये। आणि आता पुढची बघणार आहोत की PSI म्हणजेच की सामूहिक प्रोत्साहन योजना। या योजनेअंतर्गत कोणत्याही नवीन सुरू होणाऱ्या उद्योगांसाठी 30% ते 100% पर्यंत सबसिडी मिळू शकते। म्हणजेच की या योजनेअंतर्गत राज्यातील जिल्ह्यांचे विविध गट तयार केले असून या गटानुसार सबसिडीचे प्रमाण निश्चित केले जाते। म्हणजेच की आता या योजनेअंतर्गत जर तुमच्या भागांमध्ये व व्यवसाय MIDC एरिया नसेल तर तुम्हाला यामध्ये 100% पर्यंत सबसिडी मिळते। पुढची जी योजना आहे ती म्हणजेच की CLCSS क्रेडिट लिंक कॅपिटल सबसिडी स्कीम। या योजनेअंतर्गत उद्योगासाठी कोणत्याही नवीन मशीन खरेदी मशीन किमतीच्या 15% पर्यंत सबसिडी मिळते। 15% किंवा जास्तीत जास्त म्हणजेच की 15 लाख जी रक्कम कमी असेल ती सबसिडी मिळते। या योजनेबद्दल तुम्हाला जर पूर्णपणे माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून मी पुढील व्हिडिओमध्ये नक्की सांगेल। यामधल्या काही योजनांचे मी माझ्या चॅनलच्या वरती अपलोड सुद्धा केलेले आहे। धन्यवाद।